हाय गाईस, मुंबईकरांसाठी वडापाव म्हणजे एक इमोशन आहे. मी आता ज्या ठिकाणी जाते तिथे केळीच्या पानात वडापाव सर्व करतात. तर मी आज आली आहे ग्रॅज्युएट वडापावला आणि हा मुंबईतला वन ऑफ द बेस्ट वडापावचा स्पॉट आहे. आज शिरतानाच दर्शन होतं ते आपल्या ज्योतिबा रायाचं. आत गेल्यावर तुम्हाला एक धप्पा मिळेल, तो म्हणजे लाईव्ह किचनचा. मी तरी मुंबईत पहिल्यांदा वडापावचं लाईव्ह किचन बघितलं. जागा जरी छोटी असली तरी तिथल्या स्टाफची सगळी कामं ही खूप स्मूथ आणि क्लीन होती. आणि युनिक गोष्ट म्हणजे इथे केळीच्या पानावर वडापाव सर्व करतात. खरं तर आत गेल्या गेल्या मस्त वडापावचा घमघमाट सुटलेला. आणि इथे वडापावच्या एवढ्या व्हरायटीज आहेत ना, म्हणजे आपला नॉर्मल वडापाव तर आहेच, पण मॅक्सिकन, पेरी पेरी वडापाव, मॉन्स्टर वडापाव, ते चटपटीत फ्युजन वेफर पाव सुद्धा अवेलेबल आहे. वडापाव म्हणजे माझा वीक पॉइंट आहे, त्यामुळे माझी ऑर्डर आल्या आल्या मी जो काही ताव मारला आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याची क्वांटिटी किती मोठी आहे. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ह्यांनी क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज केलं नाहीये. इथे आल्यावर तुम्ही वडापाव तर ट्राय करालच, पण वेफर पावही ट्राय करा. मी ट्राय केला त्यांचा पेरी पेरी आणि चीज मेयो वेफर पाव, आणि वडापाव मध्ये मी ट्राय केलं मॅक्सिकन मेयो आणि इंडी मखनी. ह्या वडापावची मी एक स्पेशालिटी ऑब्झर्व केली आहे, ती म्हणजे भले ह्याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत, म्हणजे मॅक्सिकन चीज आहे, बट स्टील आपल्या ज्या मराठमोळ्या वडापावची जी चव असते ना, ती कुठेच हरवलेली तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही कसली वाट बघताय? कॅप्शन मध्ये पत्ता दिलेलाच आहे. लगेच ग्रॅज्युएट वडापावला भेट द्या आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणता वडापाव ट्राय केला आणि तो तुम्हाला कसा वाटला.